नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, आज आपण एक अशी कहाणी ऐकणार आहोत, कहाणी जाणून घेणार आहोत ज्या कुटुंबामध्ये एक कुटुंब प्रमुख होता। तो आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस कष्ट करत होता, आपल्या कुटुंबावर प्रेम करत होता, त्यांच्या सर्व काही गरजा पुरवण्यासाठी तो रात्रंदिवस राबत होता। पण या निस्वार्थ प्रेमाच्या मोबदल्यामध्ये त्याला त्याच्या स्वार्थी कुटुंबानं शेवटी काय दिलं हेच आपण या घटनेमध्ये जाणून घेणार आहोत। आणि असं जर कुटुंब कोणालाही मिळत असेल तर मग तुम्ही विचार करसाल, असं कुटुंब जर मिळालं तर मग दुश्मनाची काय गरज उरेल। आजची घटना हे उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ या जिल्ह्यातली आहे आणि हे तोच जिल्हा आहे, तोच शहर आहे ज्या ठिकाणी मुस्कान आणि साहिल या दोघांनी तिच्या नवऱ्याची हत्या केली होती आणि त्याचे तुकडे करून त्याला एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये सिमेंटमध्ये पॅक केलेलं होतं। आणि याच मेरठ जिल्ह्यातील एक पोलीस स्टेशन आहे जानी, आणि या जानी पोलीस स्टेशन अंतर्गत जानी खुर्द असे गाव आहे आणि या गावामध्ये एक सुभाष नावाचा व्यक्ती राहत होता, जो जवळजवळ आता 47-48 वर्षाचा झालेला होता। याचा 23 जून 2025 या दिवशी खून झालेला होता, याची हत्या झालेली होती, याच्यावर एक गोळी झाडून हत्या केली गेलेली होती। त्याच्या मुलानं आयुषनं याला दवाखान्यात नेलेलं होतं पण त्याचा जीव वाचलेला नव्हता। त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरुद्ध तक्रार दाखल करून घेतलेली होती आणि पोलिसांनी त्यानंतर पुढील तपास कार्य सुरू केलेलं होतं। या तपास कार्यामध्ये पोलिसांच्या हाती असे काही पुरावे लागत गेलेले होते, जे सर्व्हेलन्स टीम होती यांनी देखील काही सखोल तपास केलेला होता। त्यामधून आढळलेलं होतं की जे हे सुभाष होता याची पत्नी कविता आणि त्याचीच मुलगी सोनम या दोघींनीही हत्या घडून आणलेली होती आणि पोलिसांनी या दोघींनाही अटक केली आणि त्यानंतर या पोलिसांनी यांची चौकशी केली। त्यावेळेस यांनी कहाणी सांगितली। ती कहाणी ऐकून कोणालाही विश्वास देखील वाटणार नाही की आपल्याच कुटुंबातील राहणारे, आपणच ज्याला लहानाचं मोठं केलेलं असेल, ज्या पत्नीवर 20 वर्षापासून ज्या व्यक्तीनं प्रेम केलेलं होतं, ज्या मुलींना जन्म दिलेला होता, त्यांना लहानाचं मोठं केलेलं होतं, हीच जन्म दिलेली मुलगी आपल्या स्वतःच्या जन्मदात्या बापाच्या जीवावर उठेल आणि ही जी पत्नी होती ही पत्नी देखील तिच्या नवऱ्यावर उठेल, जिनं ज्याच्यासोबत संसार केलेला होता। त्यानंतर या महिलेनं त्याला असा भयंकर असा मृत्यू दिलेला होता। आणि या संपूर्ण घटनेमागचं कारण असं होतं की जो सुभाष होता याची एक मुलगी बऱ्याच काही दिवसापूर्वी एका परजातीच्या मुलाच्या प्रेमामध्ये पडलेली होती। त्यावेळेस सुभाषने तिला रोकटोक केलेली होती, पण त्या मुलीनं वडिलांच्या आणि आईच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलेलं होतं आणि त्यावेळेस सुभाषच्या मनावर खूप आघात झालेला होता, त्याच्या मनावर खूप परिणाम पडलेला होता, तो खूप दुःखामध्ये होता। आणि आता कसा बसा तो आपल्या मुलींना आणि मुलांना घेऊन आपल्या शेतामध्ये काम करायचा। आता या मुलांवर आणि पत्नीवर तो लक्ष देत असे, पण याच्या आयुष्यामध्ये आणखी एक खूप मोठी धक्कादायक घटना घडली आणि ती घटना अशी होती, एके दिवशी यानं त्याच्याच पत्नीला तिच्या प्रियकरासोबत गुलजारसोबत पाहिलेलं होतं। नको त्या अवस्थेमध्ये यानं आपल्या पत्नीला पाहिलेलं होतं। त्यावेळेस यानं पत्नीला मारहाण केली आणि तिला शिवीगाळ केली, तिला समजावण्याचा प्रयत्न केला आणि तो जो तिचा प्रियकर होता गुलजार यालाही त्यानं ताकीद दिलेली होती, त्यालाही यानं धमकावलेलं होतं, समजावून देखील सांगलेलं होतं की माझी पहिलीच एक मुलगी आहे, अशा प्रकारे माझ्या मनाविरुद्ध लग्न जाऊन केलेलं आहे आणि माझी पत्नी देखील अशा प्रकारे करेल, तर मला उद्या जगावं की मरावं हे काही सुचणार नाही, त्यासाठी तू आमच्या कुटुंबामध्ये हस्तक्षेप करू नको असं त्याला सांगितलेलं होतं। तो सरवली या गावचा हा राहणारा होता, पण जी महिला होती हिला आता वारंवार त्या गुलजारची एक चटक लागलेली होती आणि महिला वारंवार गुलजारला घरी बोलावत होती। हा ज्यावेळेस शेतामध्ये जात होता त्यावेळेस जी महिला होती तिच्या प्रियकरासोबत घरामध्ये तासनतास घालवत होती। त्यावेळेस जो मुलगा होता हा शाळेमध्ये शिकण्यासाठी जात होता, तर हिची जी एक मुलगी होती सोनम नावाची 23 वर्षाची, ही मुलगी देखील घरामध्ये आईचा असा प्रकार पाहत होती आणि या मुलीने देखील तिच्या आईच्या पावलावर, बहिणीच्या पावलावर चालायचं ठरवलं। त्याच रस्त्याने ती निघाली होती आणि तिला देखील एका विपिन नावाच्या मुलावर प्रेम जडलेलं होतं। तो मुलगा देखील त्यांच्या जातीचा नव्हता, तो दुसऱ्या जातीचा होता। आणि जेव्हा या मुलीचं पत्नीचं प्रेम प्रकरण सुभाषला कळालेलं होतं की दोघीही, एक मुलगी तर अगोदरच मनाविरुद्ध लग्न करून गेलेली होती, इकडं पत्नी देखील आता अनैतिक संबंधामध्ये पडलेली होती, तर इकडं आता मुलगी देखील एका पर जातीच्या मुलाच्या प्रेमामध्ये पडलेली होती। याला आता काय करावं काय नाही हे सुचत नव्हतं। घरामध्ये हा वादविवाद घालत होता, पत्नीला आणि मुलीला तो मारहाण देखील करत होता, त्यांना शिवीगाळ देखील करत होता। पण कसा बसा तो आणखी आपलं शेतामध्ये जायचा, काम करायचा आणि घरामध्ये त्याच्या मनाविरुद्ध ही जी पत्नी होती आणि मुलगी होती ही काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हत्या। आणि ज्या वेळेस सुभाष घरी नसायचा त्यावेळेस
एकीकडं आई एका खोलीमध्ये आपल्या प्रियकराला घेऊन बसायची, तर एकीकडं मुलगी देखील आपल्या प्रियकराला घरामध्ये घेऊन बसायची. आता गावामध्ये संपूर्ण यांचा बोबाटा झालेला होता. जिकडं पाहावं तिकडे यांची चर्चा सुरू झालेली होती आणि ही जी चर्चा होती सुभाषच्या कानावर येत होती. सुभाषला त्याचे काही गावातील लोक त्याला सांगत होते की तुझ्या पत्नीला आणि मुलीला आवर घाल, हे गावामध्ये भलतंसलतंच काही करत आहेत. त्यासाठी हा वरचेवर यांना समजावण्याचा प्रयत्न करत होता. आता दोघींनाही वाटत होतं, मुलीला वाटत होतं की हा बापच आपल्या प्रेमामध्ये आडसर ठरत आहे आणि पत्नीला वाटत आहे की आपल्या प्रेमामध्ये आपलाच नवरा आडसर ठरत आहे. त्यासाठी आता याचाच काटा काढायला पाहिजे, कारण हा आता दररोज आपल्या मागं भांडण तंटा लावत आहे, आपल्याला तो त्रास देत आहे. यासाठी दोघींनीही आता संगनमत केलेलं होतं. दोघींनी दोघींच्या प्रियकरांना सांगितलं आणि त्यानंतर जो सोनमचा प्रियकर होता विपिन यानं त्याच्या एका मित्राला हाताशी धरलेलं होतं आणि त्या चौघांनी मिळून त्याला काही पैसे देखील देण्याचं कबूल केलेलं होतं. त्या मुलाचं नाव होतं शिवम. हा देखील या जवळच्याच गावामध्ये राहणारा होता. त्याला सांगितलेलं होतं की याची कोणत्याही परिस्थितीमध्ये हत्या करायची, याला आमच्या प्रेम प्रकरणात अडसर ठरत आहे, याला आमच्या वाटेतून दूर करायचं आहे. आणि शिवमनं देखील होकार दिला आणि 23 जून 2025 या दिवशी सुभाष शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेलेला होता आणि पाणी देऊन तो परत घरी येत होता. अशा वेळेस तो सायकलनं येत असताना शिवम त्याच्या पाठीमागून आला, मोटरसायकलवर आला आणि त्याने पिस्तूलनं त्याच्या डोक्यामध्ये गोळी झाडली. तसाच तो जखमी अवस्थेमध्ये पडलेला होता आणि याच्याबद्दल शेजारच्या काही शेतकरी होते, यांनी त्याच्या मुलाला सांगितलं आणि त्यानंतर मुलाने त्याला दवाखान्यात नेलं, पण त्याचा दवाखान्यामध्ये जाईपर्यंत मृत्यू झालेला होता. त्याच्या मुलानं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती आणि ही हत्या घडलेली होती याचा आता पोलीस संपूर्ण तपास करत होते आणि या तपासामध्ये पोलिसांना आढळून आलेलं होतं जो हा शिवम होता यानं विपिनला व्हॉट्सअपवर सांगितलेलं होतं, चॅटिंग केलेली होती आणि बरेच काही फोन कॉल देखील यांचे झालेले होते आणि विपिनचे जे फोन कॉल होते हे सोनमला झालेले होते. सोनमनं देखील त्याला बरेच काही चॅटिंग केलेली होती. जे काम यांचं झालेलं होतं यशस्वी झालेलं होतं असं त्यांनी देखील याला सांगितलेलं होतं आणि हे आई आणि मुलगी आता घरामध्ये आनंदी झालेल्या होत्या. यांच्या आता वाटेतला काटा दूर झालेला होता, त्यासाठी ह्या आता खुश झालेल्या होत्या. आणि या दोघींचेही जे काही यांचे चॅटिंग होते, जे फोनवर बोलणं होते एकमेकांच्या प्रियकरांसोबत, ते देखील पोलिसांनी त्यांचे CDR काढलेले होते, त्यांचं लोकेशन काढलेलं होतं आणि या सर्व पुराव्याच्या आधारे पोलिसांनी यांना अटक केलेली आहे. या 5ही लोकांना पोलिसांनी अटक केली. आता यांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे, जागरूक करणे हाच आहे. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.